धम्मपद जरा वग्गो. महाधन श्रीमंताची कथा. महाधन श्रीमंताची कथा. पश्चाताप होईल असे वागू नका. स्थळ ऋषीपतन सारनाथ. अचरित्वा ब्रह्मचर्यं अलब्ध्वा यौवने धन जिन्नकोंचा व झायंती खिन्नमंचे व पल्लले. अर्थ: तारुण्यात ब्रह्मचर्याचे पालन न करणारा, तारुण्यात धन दौलत न कमविणारा मनुष्य, कमी मासे असणाऱ्या तळ्यातील म्हाताऱ्या क्रौंच पक्षाप्रमाणे वृद्धावस्थेत चिंतातूर होतो. कथा अशी आहे. वाराणसी येथील महाधन नावाच्या श्रीमंताला एक पुत्र होता. त्याच्याकडे 80 कोटी संपत्ती होती. अमाप संपत्ती असल्याने आपल्या पुत्राला दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने आपल्या पुत्राला नाच गाणे ही कला शिकविली. त्याच नगरात त्याच्या इतकाच दुसरा श्रीमंत श्रेष्ठी होता. त्याला एक कन्या होती. तिलासुद्धा नाच गाणे यामध्ये आवड होती. दोन्ही मुले विवाहयोग्य झाल्याचे पाहून दोन्ही परिवारातील आई वडिलांनी आपल्या मुलींचा विवाह करून दिला. काही वर्षांनी दोघांच्याही आई वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या पत्नीचीही संपत्ती त्याला मिळाली. अमाप संपत्ती असल्या कारणाने ते सुखात, चैनीत व विलासात जीवन व्यतीत करीत होते. त्या नगरातील काही धूर्त लोकांना त्याच्या जवळच्या संपत्तीचा मोह निर्माण झाला. त्यांनी त्या श्रीमंत पुत्राला अनितीच्या मार्गाला लावण्यास सुरुवात केली. म्हणजे वाईट मार्गाला. त्याला रोज थोडे मद्य प्राशन करावयास प्रवृत्त केले. काही दिवसांनी त्याला दारूचे व्यसन लागले. तसेच नाच गाणे व जुगार खेळण्यास सुद्धा भाग पाडले. यामध्ये त्याचे दररोज हजारो कारशापन खर्च होऊ लागले आणि पाहता काही वर्षातच त्याच्या जवळची संपत्ती संपली. त्याच्या कोषाध्यक्षाने त्याला संपत्ती संपल्याचे सांगितल्यावर त्याने त्याच्या पत्नीची संपत्ती आणली. परंतु आपल्या वर्तणुकीत काहीच बदल केला नाही. त्यामुळे काही वर्षातच पत्नीची संपत्तीसुद्धा संपुष्टात आली. त्यानंतर त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन व पत्नीची शेतजमीन व इतर मालमत्ता विकून जुगारांमध्ये बर्बाद करून टाकली. ते संपल्यावर राहण्याचे घर, महागडे साहित्य, अलंकार व उरलेल्या सर्व वस्तू विकून हळूहळू सर्व रक्कम संपून गेली. बेघर झाल्यामुळे श्रेष्ठीपुत्र पत्नीला घेऊन दुसऱ्याच्या घराच्या आसऱ्याने राहू लागला आणि भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करू लागला. एकदा शामनेराने दिलेले उष्टे अन्न विहारासमोर खाताना तथागतांनी त्याला पाहून स्मित हास्य केले. एकदा शामनेराने दिलेले उष्टे अन्न विहारासमोर खाताना तथागतांनी त्याला पाहून स्मित हास्य केले. भिक्षू आनंदाने तथागतांना तसे पाहून तुम्ही का स्मित हास्य केले असा प्रश्न विचारल्यावर तथागत म्हणाले, कधी काळी हे दोघे नगरातील अमाप संपत्तीचे स्वामी होते. परंतु त्याने मद्यपान, नाच गाणे व जुगारात संपूर्ण संपत्ती नष्ट केली. त्याने जर धनाचा योग्य उपयोग केला असता, त्या धनाचा कुशल कार्यासाठी उपयोग केला असता तर तो नगरसेठ झाला असता आणि जर गृहत्याग केला असता तर अर्हत झाला असता.
परंतु आज त्याची अशी अवस्था झाली आहे की जसे सुकलेल्या जलाशयाच्या काठावर निर्बल क्रौंच सारस पक्षी बसलेला आहे असे सांगत असताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली होती. तात्पर्य, आपल्या जवळची संपत्ती आयुष्यभर टिकेल असे नाही. कुशल कर्माचा अवलंब केल्यास तिची वाढ होईल आणि अकुशल मार्गावर वाटचाल सुरू असेल तर ती नष्ट व्हायला विलंब लागणार नाही. असं हे कथा आहे. म्हणजे बघा, एवढी मोठी संपत्ती होती, त्याला फक्त काय करायचं होतं, चांगला मार्ग त्यांना स्वीकारायचा होता आणि त्या मार्गावर राहायचं होतं आणि मस्त सुखानं जगाचं होतं. पण कसं असते, जेव्हा संपत्ती असते ना लय मोठी, त्याला काय वाटते अजून आली पाहिजे, मग तो वाईट मार्गी लागते आणि वाईट मार्गी लागला मग सगळं गमवून टाकते. हळूहळू पुरा पैदल होते आणि मग त्याला आठवते इथंच मी सुख चांगला राहिलो असतो तर. आता गेल्यावर काय फायदा. जिथं दात आहे तिथे चणे नाही, तिथे चणे आहे तिथे दात नाही. ज्यांच्यापाशी आहे बिचाऱ्यापाशी त्याला किंमत नाही आणि ज्याच्यापाशी नाही आहे तर ते बिचारे विचार करतात, आहे का नाही. असं आहे ते. हे नाही आहे ते चांगले आहेत, ते म्हणते आमच्याकडं असते आम्ही टिकून ठेवली असती. असं असते ते, आहे का नाही. म्हणून ज्यांच्यापाशी आहे ना त्यांनी त्याची किंमत केली पाहिजे, कदर केली पाहिजे आणि चांगलं मस्त जीवन कंठित केलं पाहिजे. चांगलं मस्त धम्माच्या मार्गी राहिलं पाहिजे, धम्माचे नियम पाळले पाहिजे, त्याचं काही पारमी पूर्ण केली पाहिजे तर ते टिकून राहते. ते नाही तर मग ते वायाच जाते. ते कनेक्शन आहे कुशल कर्माचं. ते पारमी नाही केली तर ते कधी वाईट मार्गी लागते. मग ते कनेक्शन तसं असते ते. म्हणून का नाही ते पारमी करत राहिली पाहिजे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.